नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी विकतच्या भाकरवडीप्रमाणेच एकदम खुसखुशीत आणि चटपटीत अशी 3 महिने स्टोअर करता येईल अशी भाकरवडी तयार करून दाखवणार आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही भाकरवडी बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तरी ह्या पद्धतीने तयार केलेली तुमची भाकरवडी अगदी अचूक, खुसखुशीत आणि टेस्टी तयार होईल. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट भाकरवडी बनवण्यासाठी प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण आणि काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्याच्याने तुमची भाकरवडी मस्त अशी खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी तयार होईल. अगदी 3 महिन्यांपर्यंत तुम्ही ही भाकरवडी स्टोअर करून खाऊ शकता. ही अशी एवढी चवदार भाकरवडी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चव येईल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर मी भाकरवडी बनवण्यासाठी लागणारी कणिक मळून घेणार आहे. तर इथे ह्या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप मैदा घालून घेणार आहे. तुम्ही ही माप वाटीच्या साह्याने घेतली तरी चालेल. भाकरवडी ही अगदी खुसखुशीत असते. फक्त मैद्याचा वापर करून भाकरवडी बनवली तर भाकरवडी खुसखुशीत नव्हे तर कडक तयार होते. त्यासाठी या मैद्यासोबत आपण ह्याच्यामध्ये हे 2 मोठे चमचे भरून बेसन घालणार आहोत. साधारण पाव कप बेसन ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्याच्याने भाकरवडी खाण्यासाठी मस्त अशी खुसखुशीत लागते. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्याच्याने आपल्या भाकरवडीला ह्याचा फ्लेवर देखील छान येईल आणि सोबतच ओवा हा डायजेशनसाठी देखील फारच फायद्याचा राहील. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल गरम करायची आवश्यकता नाहीये. आपलं नॉर्मल तेलच ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ही सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तेलाचं मोहन या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. हे पहा, ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे. तुमचा असा पिठाचा लाडू तयार होत नसेल तर तुम्ही पुन्हा गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे. बस ह्याचा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे. कारण तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं असेल तरच भाकरवडी मस्त अशी खुसखुशीत बनून तयार होते. ह्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये. थोडं थोडं पाणी घालून ह्याला छान असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे. हे भाकरवडीचं पीठ चांगलं असं घट्ट भिजवलेलं असलं तरच भाकरवडी तळून मस्त अशी खुसखुशीत होते आणि भाकरवडीचे रोल सुद्धा अगदी परफेक्ट बनवून कापल्या जातात. सैल पिठामुळे त्यांना वाकडा तिकडा आकार येत नाही. तर हे पहा, अशी ही भाकरवडीची कणिक घट्ट भिजवून घ्यायची आहे. ही भाकरवडीची कणिक भाकरवडीचं सारण तयार करेपर्यंत 10 ते 15 मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायची आहे. तर आता भाकरवडीचं सारण तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे 2 चमचे जिरं घालून घेणार आहे. यानंतर 3 चमचे बडीशोप आणि 4 चमचे अख्खे धने ह्याच्यामध्ये भाजायला घालायचे आहे. अगदी मंद आचेवर यांना एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे. यांना भाजून अगदीच डार्क करायचं नाहीये. त्याच्याने ह्यांची जी ओरिजिनल चव आणि सुगंध आहे तो पूर्णपणे निघून जाईल. बस ह्यांचा भाजून हलकासा रंग बदलून ह्यांचा छान असा सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये मी ही 1 चमचा खसखस घालून घेणार आहे. यासोबतच 2 चमचे सफेद तीळ आणि 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये भाजायला घालायचं आहे. हे तिन्ही जिन्नस आपण ह्याच्यामध्ये असे नंतर भाजायला घातले, कारण हे तिन्ही जिन्नस अगदी पटकन भाजले जातात. तेव्हा ह्यांना असं शेवटी शेवटी ह्याच्यामध्ये भाजायला घालायचं आहे. लो फ्लेमवर ह्यांना देखील बाकीच्या घटकांसोबत हलकंसं भाजून घ्यायचं आहे. ह्यांना भाजून ह्यांच्यातलं फक्त मॉइश्चर निघालं पाहिजे. ह्यांचा रंग बदलला नाही पाहिजे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर छानपैकी भाजून घेतले. तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्यातलं खोबरं भाजून कुरकुरीत तर झालंय, पण ह्याचा रंग आपण बदलू नाही दिलाय. गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. भाजलेले जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी ही थोडीशी चिंच घालून घेणार आहे. यासोबतच थोडासा गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे. यानंतर थोडंसं पाणी घालून ह्याला मी मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे. ह्याच्यातली चिंच शिजेपर्यंत हे मिश्रण गॅसवर शिजून घ्यायचंय. अगदी फक्त 2 ते 3 मिनिट लागतात हे मिश्रण शिजून घ्यायला. गॅस बंद करून ह्याला मी गाळणीने गाळून घेणार आहे. तर इथे आपला हा शिजवलेला चिंच गुळाचा कोळ पूर्णपणे थंड झालाय. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर छोटा पाव चमचा मीठ घालून घेणार आहे. यासोबतच छोटा पाव चमचा काळं मीठ, छोटा पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, छोटा पाव चमचा लाल तिखट
आणि थोडासा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. ही चटपटीत चिंचेची चटणी आपण भाकरवडी बनवताना वापरणार आहोत. हिचा वापर भाकरवडी बनवताना कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. बस तर आता पॅनमध्ये भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर यांना मी इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात दळायला घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. यानंतर अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. ह्यासोबतच चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि आपल्या ह्या भाकरवडीच्या सारणाला मस्त अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहे. यासोबतच 1 चमचा साखर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्याने भाकरवडी चवीला हलकीशी गोड होईल आणि सोबतच चवीला मस्त अशी चटपटीत लागेल. तुम्हाला भाकरवडी फक्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घातली नाही तरी चालेल. पण मार्केटमधली विकतची भाकरवडी बघा कशी हलकीशी गोड असते. तुम्हाला जर अगदी तशीच भाकरवडी हवी असेल तर मात्र तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी साखर न चुकता घालावी लागेल. हे सर्व जिन्नस मी मिक्सरमध्ये मिक्सरचं बटन चालू बंद करून मस्त असे गरगरीत दळून घेणार आहे. तर हे पहा, हे भाकरवडीचं सारण अशा पद्धतीने एवढं बारीक दळून घ्यायचं आहे. इथे एकीकडे आपली ही भाकरवडीची कणिक देखील छानपैकी भिजलीये. हिला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय. बस तर आता चपातीच्या उंडा एवढा उंडा घेऊन याला हातावर गोलाकार करून घ्यायचंय. तुम्ही ह्याची तुम्हाला हवी तेवढी लहान मोठी पोळी लाटून घेऊ शकता. पोळपाटाच्या साईजनुसार तुम्ही हा उंडा हव्या त्या लहान मोठ्या साईजमध्ये घेऊन ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. याला कसलंही सुकं पीठ लावायचं नाहीये. सुकं पीठ न लावताच ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. ही भाकरवडीची कणिक थोडीशी घट्ट असते, तेव्हा हिला लाटायला थोडासा जोर द्यायला लागतो. ह्या पोळीला लाटून गोलच आकार आला पाहिजे असं देखील काहीच नाहीये. फक्त ह्या पोळीची लेवल एकसारखी ठेवायची आहे. कुठे जाड किंवा मग कुठे पातळ अशी ठेवायची नाहीये. अगदी एकसारख्या लेवलमध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, ही पोळी मी अशी एवढी पातळ आणि अशी एवढी मोठी लाटून घेतलीये. या पोळीच्या कडा मी सुरीने कापून टाकणार आहे. हिला मी आयताकृती शेपमध्ये कट करून घेणार आहे. ह्याच्याने आपला भाकरवडीचा रोल अगदी एकसारखा आणि परफेक्ट तयार होईल. तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं त्यासाठी मी हा कटिंग पॅड असा फिरवून घेणार आहे. आता ह्या लाटलेल्या पोळीच्या वरतून मी सर्वात अगोदर ही आपण तयार केलेली चिंचेची चटकदार चटणी लावून घेणार आहे. शक्यतो ही चटणी अशी ब्रशच्या साह्याने ह्या पोळीला व्यवस्थित अशी एकसारखी नाही लागत, तेव्हा हिला मी बोटांनीच असं ह्या पोळीला सगळीकडे एकसारखं लावून घेणार आहे. भाकरवडीसाठी ह्या चटणीचे 2 फायदे होतात. एक तर ह्या चटकदार चिंचेच्या चटणीमुळे आपली भाकरवडी खाण्यासाठी चवीला फारच मस्त अशी चटपटीत लागते आणि दुसरं म्हणजे या चटणीच्या ओलाव्यामुळे भाकरवडीचं सारण ह्या पोळीला व्यवस्थित चिटकून राहतं. चिंचेची चटणी ह्या पोळीला लावून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरतून आपण हे तयार केलेलं सारण घालून घेणार आहोत. सारण पोळीवर किती चमचे घालायचं हे पोळीच्या साईजवर डिपेंड राहील. या सारणाचा थर ह्या पोळीवर साधारण अर्धा सेंटीमीटरला थोडासा कमी ठेवायचा आहे. सारण ह्या पोळीच्या तिन्ही कडांपर्यंत अगदी काठोकाठ पसरून घ्यायचंय. फक्त एक कड थोडीशी रिकामी ठेवायची आहे. ते का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या सारणाला एकसारखी लेवल यावी त्यासाठी मी ह्याच्यावर असं अलगद लाटणं फिरवून घेणार आहे. तुम्ही एखाद्या वाटीने देखील ह्याची अशी एकसारखी लेवल करून घेऊ शकता. याच्यावर लाटणं फिरवताना ह्याला जास्त जोर देऊन फिरवायचं नाहीये. अगदी वरचे वर अलगद लाटणं ह्या सारणावर फिरवायचं आहे, म्हणजे ह्या सारणाला एकसारखी लेवल येईल. या पोळीचा आता आपण रोल तयार करणार आहोत. पोळीच्या सुरुवातीची कड अगदी हळूवार अशी प्रेस करून घ्यायची आहे. सुरुवातीचे 1-2 रोल बनवायला थोडंसं कठीण जातं, पण नंतर मात्र हा रोल अगदी पटकन तयार होतो. हा रोल घट्ट चिटकून राहावा, तेलात तळताना सुटू नये त्यासाठी या पोळीची जी एक बाजू आपण सारण न भरता सोडून दिली होती, हिला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हिला बोटांनी असं थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. म्हणजे ही कड तयार केलेल्या रोलला अगदी घट्ट चिटकून राहील आणि तेलात तळताना रोल तेलामध्ये सुटणार नाही. हे पहा, ही कड अशी ह्या रोलला चांगली चिटकून घ्यायची आहे. तर आता ज्या बाजूने आपण रोल बनवला होता त्याच डायरेक्शनने ह्याला असं फिरून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. असं केल्याने ह्याच्यात लेयर पूर्णपणे निघून जाईल
आणि भाकरवडीचं सारण पोळीला छान असं घट्ट चिटकून राहील. पोळीमध्ये पोकळी निर्माण होणार नाही. तर आता ह्या तयार केलेल्या रोलचे सुरीने असे छोटे छोटे स्लाइस कट करून घ्यायचे आहे. सुरी ह्या रोलवर दाबून ह्याचे स्लाइस कट करायचे नाहीये. तर अशा पद्धतीने याला असं सुरीने अलगद कापायचं आहे. तुम्ही जर सुरी ह्या रोलवर दाबून हे रोल कट करायला जाल तर ह्याच्यातलं सारण बाहेर पडेल. तेव्हा या रोलचे असे सुरीने अगदी अलगद स्लाइस कट करून घ्यायचे आहे. साधारण अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून ह्याचे असे स्लाइस कट करून घ्यायचे आहे. हे रोल कट केल्यानंतर ह्यांची प्रत्येक स्लाइस अशी अंगठ्याने दोन्ही बाजूने दाबून घ्यायची आहे. म्हणजे ह्याच्यातलं सारण पोळीला अगदी घट्ट चिटकून राहील आणि ह्याच्यातली यर देखील पूर्णपणे निघून जाईल. तर हे पहा, अशा पद्धतीने या सगळ्या वड्या आपण तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, इथे या डिशमध्ये मी ह्या काही भाकरवड्या तयार करून घेतल्या आहे. ह्यांना लगेचच तळायचं नाहीये. 10 ते 15 मिनिट ह्यांना थोडंसं हवा लागून सुकू द्यायचंय. म्हणजे ह्या वड्या तळल्यानंतर नरम पडणार नाही. वड्या तेलामध्ये मस्त अशा खुसखुशीत तळून निघतील. 15 मिनिटांनंतर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तयार केलेल्या वड्या मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे. भाकरवडी तळण्यासाठी तेल हे जास्त कडकडीत गरम झालेलं किंवा मग कोमट नसलं पाहिजे. मीडियम गरम असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे. मगच भाकरवड्या तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे. जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या वड्या मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे. अगदीच कडकडीत गरम तेलामध्ये तुम्ही ह्या भाकरवड्या तळल्या तर ह्या भाकरवड्या मस्त अशा खुसखुशीत तळल्या नाही जाणार. ह्या भाकरवड्या तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारख्या दिसतील, आतून मात्र त्या कच्च्याच राहतील. त्याच्याने भाकरवड्या तळल्यानंतर थोडा वेळाने नरम पडतील. तेव्हा ह्यांना झाऱ्याने उलटसुलट करून लो टू मीडियम फ्लेमवर छान असं खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. या वड्या तुम्ही जेवढ्या काळजीपूर्वक लो टू मीडियम फ्लेमवर खुसखुशीत तळून घ्याल तेवढ्याच या वड्या तुम्ही जास्तीत जास्त दिवस स्टोअर करून खाऊ शकाल. कारण या भाकरवड्या अगदी आतपर्यंत खुसखुशीत तळलेल्या असल्यामुळे ह्या नरम पडणार नाही आणि अगदी 3 महिने स्टोअर करून ठेवूनही संपेपर्यंत छान अशा खुसखुशीतच राहतील. तर हे पहा, इथे आपल्या ह्या भाकरवड्यांचा रंग तेलात तळून पूर्णपणे बदललाय. आपल्या ह्या भाकरवड्या तळून मस्त अशा खुसखुशीत झाल्याय. ह्यांच्या वरचं आवरण हलकसं तांबूस दिसायला लागलं की समजावं आपल्या ह्या वड्या अगदी परफेक्ट मस्त अशा खुसखुशीत तळून झाल्याय. ह्यांना तळून असा हलकासा तांबूस रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. कारण या भाकरवड्या तेलात तळून काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्वतःच्या हीटवर डार्क होत असतात. तर हे पहा, इथे आपल्या ह्या भाकरवड्या तळून मस्त अशा खुसखुशीत झाल्याय. तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या भाकरवड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये. दिसतानीच बघा आपल्या ह्या भाकरवड्या बघा काय मस्त अशा खुसखुशीत दिसताय. ह्यांना तळल्यानंतर रंग देखील बघा काय जबरदस्त आलाय. अगदी आपण मार्केटमधून ज्या भाकरवड्या विकत आणून खातो तशाच टेस्टी आणि खुसखुशीत बनून तयार झाल्या आपल्या ह्या भाकरवड्या. तुम्ही पहिल्यांदा जरी भाकरवड्या बनवत असाल तरी ह्या रेसिपीप्रमाणे मी सांगितलेल्या टिप्स आणि प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन तुमच्या भाकरवड्या पहिल्या प्रयत्नातच अगदी विकतच्या भाकरवड्यांप्रमाणेच फारच मस्त अशा खमंग, खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी बनवून तयार होतील. तुमचा भाकरवडी बनवण्याचा पहिला प्रयत्न अजिबात फेल नाही जाणार. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा खमंग, खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी अशा भाकरवड्या एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.